धनुराशीवाल्यांनी सावधान राहा. शनीच्या अशुभ प्रभावाने प्रचंड हाल आणि एका मागोमाग संकट येऊ शकतात. परीक्षेचा काळ सुरू होतोय. ज्योतिषशास्त्रानुसार शनीची 7.5 किंवा ढेया जेव्हा लागते तेव्हा व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ज्या राशींवर 7.5चा प्रभाव आहे त्या राशींना सावधानतेची गरज आहे. धनुराशीच्या लोकांनो, आतापर्यंत काळ कदाचित सोपा गेला असेल, पण आता शनिदेवाची वक्रदृष्टी आणि ध्येयाचा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मदाता मानलं जातं. जेव्हा ध्येया सुरू होते तेव्हा तुमच्या आयुष्यातील खऱ्या खोट्या गोष्टींची पारख होते. आता 2026 वर्षाचा चौथा म्हणजे एप्रिल महिना नुकताच सुरू झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर हे वर्ष अनेकांसाठी नशीब पालटणारं ठरणार आहे, कारण यात अनेक ग्रहांच्या हालचाली पाहायला मिळतील, ज्याचा परिणाम 12 राशींवर होताना दिसेल. त्यापैकी एक महत्वाचा ग्रह तो म्हणजे शनी. ज्योतिषशास्त्रात शनिदेव हे न्याय, कर्म, शिस्त आणि प्रामाणिकपणाचे देव मानले जातात. हिंदू धर्मात शनिदेवाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. माणसाच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनी ओळखला जातो. ज्याच्या जीवनात शनी शुभ असतो त्यांना यश, धैर्य आणि मोठे स्थान मिळते, तर चुकीच्या कर्मामुळे अडचणी येतात असं मानलं जातं. 2026 मध्ये शनीने मीन राशीत संक्रमण केलंय, ज्यामुळे शनीचा प्रभाव अनेक राशींवर असेल. आता ज्यांना या वर्षात शनीची 7.5 ध्येया आणि प्रभावाचा सामना करावा लागणार आहे त्यामध्ये धनु राशीचा समावेश आहे. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा ना एकदा शनीच्या 7.5चा आणि ध्येयाचा सामना करावा लागतो. शनी जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा 3 राशीच्या लोकांवर शनीची 7.5 राहते, तर 2 राशींवर शनीची ध्येया सुरू होते. शनी ज्या राशीत राशी परिवर्तन करतात त्या राशीवर आणि त्याच्या एक रास पुढे आणि मागे शनीची 7.5 असते. जर शनीच्या राशी परिवर्तनाच्या वेळी ज्या राशीच्या 4थ्या किंवा 8व्या चरणात शनी असतो तेव्हा त्या राशीवर शनीची ध्येया सुरू होते. अशा वेळी या राशींच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात येतो. आता जेव्हा शनिदेव तुमच्या राशीपासून 4थ्या किंवा 8व्या स्थानी गोचर करतात तेव्हा त्याला शनीची ध्येया म्हणतात. आता धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक आणि शारीरिक कष्टाचा असू शकतो. शनी हा कर्माचा देवता आहे, त्यामुळे तो तुमची कठोर परीक्षा घेतो, पण त्यामागे तुम्हाला घडवण्याचा उद्देशही असतो. आता ध्येयाच्या प्रभावामुळे धनुराशीच्या लोकांना काही क्षेत्रात अडचणी जाणवू शकतात, जसे कामाचा व्याप वाढल्यामुळे किंवा घरगुती कलहामुळे सतत अस्वस्थता जाणवू शकते. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत घाई करणं महागात पडू शकतं. जुने आजार डोकं वर काढू शकतात. विशेषतः सांधेदुखी किंवा पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. तुम्ही ठरवलेली कामं वेळेवर पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात. नशिबापेक्षा कष्टावर जास्त अवलंबून राहावं लागणार आहे. आता शनिदेव तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर शिस्त शिकवण्यासाठी येतात. या काळात तुमची काही गोष्टींबाबत परीक्षा घेतली जाईल, जसं संयम, सत्यता आणि मेहनत. आता संयम, कठीण प्रसंगात तुम्ही किती शांत राहता हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही शॉर्टकट घेता की प्रामाणिक मार्गाने चालता याची सत्यता तुम्हाला जाणून घेता येईल. याचबरोबर थकवा जाणवत असतानाही तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडता का अशा मेहनतीची जाणीव तुम्हाला होईल. आता या सर्व गोष्टींना घाबरून न जाता तुम्ही ध्येयाची तीव्रता कमी करू शकता. त्यासाठी काही उपायही आहेत, जसे दर शनिवारी आपण शनी मंत्राचा जप करावा. शनी मंत्र पुढील प्रमाणे: ओम प्राम प्रीम प्रौम सह शनिच्छराय नमः या मंत्राचा जप करावा. गरजू व्यक्तींना काळे तीळ, तेल किंवा गरम कपड्याचं दान करावं. दररोज हनुमान चालिसाचं पठण करावं. यामुळे शनीचा त्रास कमी होतो. वेळेचं पालन करा आणि व्यसनांपासून दूर राहा, म्हणजे तुम्हाला ध्येयाचा त्रास कमी होऊ शकतो. कोणाशीही विनाकारण वाद घालू नका, विशेषतः कामाच्या ठिकाणी. आणि नवीन मोठा व्यवसाय सुरू करताना किंवा मोठी खरेदी करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. त्यातच अहंकार बाळगू नका. तुमचा नम्र स्वभाव हा तुम्हाला या संकटातून नक्कीच बाहेर काढेल, कारण वेळ कितीही कठीण असली तरी ती निघून जाते. शनीची ध्येया तुम्हाला लोखंडासारखं तापवून सोन्यासारखे झळकायला शिकवते. आत्मविश्वास ठेवा आणि सत्याची साथ अजिबात सोडू नका. शनीची ध्येया म्हणजे कॉस्मिक ऑडिट आहे असं म्हणतात. तुम्ही आतापर्यंत केलेल्या कर्माचा हिशोब शनी घेणार आहेत. जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर हा कठीण काळ तुम्हाला सोन्यासारखं झळाळून बाहेर काढेल. आता तुम्ही कोणकोणत्या आघाड्यांवर सावध राहावं, तर पुढील काही दिवसात विनाकारण खर्च वाढू शकतात. गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणालाही मोठे कर्ज देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर मानसिक थकवा आणि पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. सावधान राहण्याचा अर्थ असा की आहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका.
ऑफिसमध्ये राजकारण होऊ शकतं. तुमच्या कष्टाचे श्रेय दुसरे कोणीतरी घेण्याचा प्रयत्नही करेल. संयम ठेवा, कारण शनी तुमच्या कष्टाचं फळ नक्कीच देतो, पण थोड्या उशिराने देतो. तर अशा प्रकारे धनुराशीच्या व्यक्तींचा काळ हा कदाचित सोपा गेला असेल, पण आता शनिदेवाची वक्रदृष्टी आणि ध्येयाचा काळ हा तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मदाता मानलं जातं आणि जेव्हा ध्येय सुरू होते तेव्हा तुमच्या आयुष्यातील खऱ्या खोट्या गोष्टींची पारख होते असं म्हणतात. आता तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार याचे परिणाम बदलू शकतात. त्यामुळे वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं नेहमी सोयीस्कर ठरणार आहे. आता अनेकदा आयुष्यात चढ उतार येत असतात आणि अशा वेळी ग्रहांची चाल काय सांगते हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. जर कोणाला आपल्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्यायचं असेल तर आत्ताच lokmatbhakti.com हे उत्तम माध्यम ठरू शकतं. आता तुमच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती कशी आहे, तुमच्या संघर्षाचे दिवस आहेत की सुखाचे दिवस आहेत, हे संकेत कसे ओळखायचे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी, आपल्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आत्ताच lokmatbhakti.com या वेबसाईटला भेट द्या आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवा. इथे तुम्हाला राशीनुसार दैनंदिन, साप्ताहिक आणि वार्षिक राशी भविष्य तर पाहायला मिळेलच, अनुभवी ज्योतिषांकडून कुंडलीचं सखोल विश्लेषण सुद्धा घेता येणार आहे. आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी आणि शास्त्रोक्त उपाय सुद्धा तुम्हाला तज्ज्ञ ज्योतिषांकडून मिळतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.